वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण जो आहे तो दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात आलेला आपल्याला पाहायला मिळते। मोठी अशी भाविकांची मांदी आळी या ठिकाणी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच दाखल झालेली पाहायला मिळते। ते एकीकडे हवन जे ते पूजापाठ अर्चना सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, मोठ्या प्रमाणात गर्दी आणि आज वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी आहे, काय तुमच्या भावना आहेत? 2026 मधली ही पहिलीच अंगारिका आहे आणि या दिवशी देश विदेशातून अनेक गणेश भक्त श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतात आणि भक्तांचा असा अनुभव आहे या दिवशी जी जी काही मागितलं जातं ते पूर्ण मिळतं। हे जे भक्तगण येत आहेत या भक्तांसाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागतं, त्यासाठी त्यांच्यासाठी सभामंडप उभारण्यात आलेलं आहे। जे भक्तगण रेल्वेने येतात त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था आहे, भक्तांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांना श्री गणेशाचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी न्यास आणि कर्मचारी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। आज सकाळपासूनच स्तोत्र पठण सुरू आहे, बाप्पाचा जयघोष जो आहे तो जोरदार सुरू आहे। कसं वातावरण आहे आणि तुमच्या मनात काय आता वातावरण आहे? अंगारकीच्या दिवशी होम हवन पूजा हे प्रतिवर्षी होते, त्याप्रमाणे याही वर्षी आहे। हा संपूर्ण परिसर हा श्री गणेशाच्या एक भक्तिभावाने संपूर्ण परिसर हा आज मंगलमय दिसतोय। मी सर्व गणेश भक्तांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर, तुम्ही मंदिरावर तर न्यासामध्ये आहात, पण विशेष म्हणजे तुम्ही एका पक्षाचं नेतृत्व करता, तुम्ही लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत। सध्या निवडणुकीचा धुराळा सुरू आहे, आज बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर काय बाप्पाकडे साकडं घातलंय? हीच प्रार्थना असेल की या मुंबईचा महापौर हा महायुतीचाच हो आणि तो मराठीच असावा, अशा प्रकारची आम्ही सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो। आजचा अतिशय पवित्र दिवस आहे आणि या दिवशी राजकारणापेक्षा श्री गणेशाची भक्ती करणं हेच खरंच उद्दिष्ट आहे सर्वांचं। तुमच्या घरातून 2 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आम्हाला पाहायला मिळतात, त्यांच्यासाठी आशीर्वाद आणि त्यांच्यासाठी काय मागणी? त्यांना जनता जनार्दनाचे आशीर्वाद मिळावेत, श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद मिळावेत आणि जनसेवा करण्याची संधी त्यांना मिळावी, अशा प्रकारची मी श्री सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो। एक वेगळा प्रश्न आहे शेवटचा की मनसेचे संतोष धुरी जे 194 मधून समाधान सरवणकर यांच्या विरोधात इच्छुक होते निवडणूक लढवण्यासाठी, त्यांनी काल रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल असं म्हटलं जात आहे, त्यावर तुमचं मत? स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपल्या विचाराचा पक्ष निवडण्याचं आज स्वातंत्र्य आहे। मला असं वाटतं या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांना योग्य वाटत असेल म्हणूनच तो घेतला असेल। महायुतीत आले तर तुम्ही त्यांच्याशी जवळकी वाढवणार का? कारण की तुमचा मतदारसंघातले कार्यकर्ताच आज महायुतीत पक्षप्रवेश केला। संतोष धुरी हे अतिशय म्हणजे जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून, त्यापेक्षा जास्त कालावधीपासून माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। पक्षाच्या पलीकडची आमची मैत्री आहे। मला असं वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असावा। बोलण्यासाठी हे होते सदा सरवणकर यांनी आपल्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.